UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद तुमचा, रंग आमचा। अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार, सूत्रांची माहिती। तर पुण्यासह बीड जिल्ह्याचेही पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणार। बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीने मागितलंय। पालकमंत्री कुणाला नेमायचं हा त्यांचा पक्षाचा अधिकार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी होणार असल्यास फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनामधून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं, तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। सामनातून माझं कौतुक केलं हे चांगलं आहे, धन्यवाद। सामनाच्या अग्रलेखावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। गडचिरोलीमध्ये रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असल्यानं कौतुक का करू नये, राऊतांचा सवाल। तर फडणवीसांनी उचललेलं पाऊल हे कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातल्या नायगावात कार्यक्रम। फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित, तर कार्यक्रमाला जाताना फडणवीस आणि नाराज भुजबळांचा एकाच गाडीतनं प्रवास। पुण्यातील चाकणमध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं आज अनावरण। तर अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर येणार। अजितदादांना अडचणीत आणण्याचा डाव होता का? अजितदादांच्या ताफ्यात असणाऱ्या गाडीतूनच वाल्मिक पोलिसांसमोर शरण आल्यानंतर बजरंग सोनावणेंचा सवाल। वाल्मिक कराडकडून कोठडीमध्ये 24 तास मदतनीस मिळण्याची मागणी, तर स्लीप ॲपनिया आजार असल्याचा त्याचा दावा। तर आज केज कोर्टानं मागणी मात्र फेटाळली। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या परभणीत मूक मोर्चा। तर मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणे सुद्धा उपस्थित राहणार। कल्याण अत्याचार प्रकरणातील नराधम विशाल गवळीला एन्काउंटरची भीती, तर वकिलांचा कोर्टात दावा। नातेवाईकांना विशालच्या संपर्कात राहण्याची अनुमती देण्याची सुद्धा मागणी। ठाकरे गटाला कोल्हापूर आणि संभाजीनगरात धक्का, तर माजी आमदार संजय घाटगे भाजपात जाण्याच्या तयारीत। संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घुडेले शिंदे गटात प्रवेश करणार। पक्षाला गळती लागल्यामुळे उद्धव ठाकरे सतर्क। मुंबई उपनगरातील उपविभाग प्रमुखांची तातडीची बैठक। तर पुण्यातील 3 माजी नगरसेवकांची पक्षातनं हकालपट्टी। ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज्यातील सरकार पडणार, तर सरकार पडण्याचे पुरावे सादर केल्यानंतर देश गडबडून जाईल, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। मोहित कंबोज यांनीच ईव्हीएम घोटाळा केला, उत्तम जानकरांचा आरोप। तर जानकर हे अपघातानंच आमदार झाल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडणार। 15 मार्चपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता। जिल्हा प्रमुख निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल। 6 महिन्यांमध्ये राज्यात 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक। वर्षभराचं टार्गेट अवघ्या 6 महिन्यात पूर्ण। लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रारी आलेल्या अर्जांचीच छाननी होणार, तर बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। मुंबईतील नागरिकांची मराठी तरुणाला दमदाटी, तक्रारीसाठी 4 तास पोलीस ठाण्यात बसवल्याचं सांगत धमक्या येत असल्याचाही आरोप। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरातील गोळीबारात 1 जण जखमी। अज्ञात आरोपीनं 7 ते 8 राऊंड फायर केल्याची माहिती। पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू। म्हाडाच्या पुणे विभागातील 6,294 घरांसाठी 28 जानेवारीला सोडत, तर अनामत रक्कम भरलेले 54,000 अर्जदार सोडतीसाठी ग्राह्य धरले जाणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।